चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय. सुरुवात होणार आहे या मेगा फिनाले. चला मेगा फिनालेची सुरुवात करूया मात्र टाळ्यांच्या गजराने. चला आगवणकर, टाळ्यांचा आवाज मात्र येत नाहीये. मेगा फिनाले आपण पाहतोय. आगवण विरुद्ध बोईसर, पॅराडाइज बोईसर विरुद्ध जय जोगनदेव आगवण. वा मेगा स्टार. पहिला चेंडू ऑप्टिकच्या जास्त बाहेर. जब्बीरचं प्रेशर आहे का? मेगा फिनाले, बिग फाइट, बिग बॅटल. ते मात्र हलक्या हाताने खेळायचं होतं. जबीरने मात्र स्ट्राईक अँड रोटेट केलं. जबीरला माहिती आहे मोठा सामना आहे, मेगा फिनाले आहे. मी मैदानाच्या आतमध्ये विकेट्स वरती थांबणं गरजेचं आहे. इथे मात्र निलेश वरती जबाबदारी अटॅक करण्याची दिली आहे का? कारण पहिला चेंडू फेस करताना बडा हिट लावण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने पुन्हा एकदा स्टेअर करायचं होतं. 30 रणनीती आपण पाहतोय. तीन चेंडूचा खेळ झाला. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिलं षटक आपण पाहतोय मेगा फिनाले. जय जोगनदेव आगवण, वामिका स्टार. इथे मात्र अगदी लेग स्टंपला फ्लाइंग किस करून गेलाय की काय? वॉट अ बॉल. चांगला चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर थोडासा आहे परंतु वाईड चेंडू आहे. आणि इथे मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहिला. कारण मंगेशकडे सुद्धा तितकाच दांडगा अनुभव अंडरम क्रिकेटचा आहे. लेग कटर गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. धावफलक 5 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला. 4 चेंडूचा खेळ झालाय. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे मात्र आपण पाहिला प्लेड स्विंग अँड मिस. धावांचा विचार केला. धावफलक अजूनही स्थिरावलाय 5 या आकड्यावर. इथे मात्र हलक्या हाताने स्टेअर करायचं होतं. धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय तब्बल जाऊन पोहोचणार आहे 6 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आहेत. चला मेगा फिनाले आहे. ध्वन इंडियाला नक्कीच चान्स देणं गरजेचं आहे. यस, ध्वनी यंत्रणा एक मधुर संगीतमय आहे मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. जितेशला आपण पाहतोय. इथे मनगडाचा वापर झालाय. खेळाडू तिथे रनआउटची संधी. पुन्हा एकदा मागच्या सामन्यामध्ये निलेश रनआउट झाला होता परंतु या सामन्यामध्ये तसे चित्र होते. जर कलेक्शन झालं असतं तर विकेट किपर गौतमच्या एंडला थ्रो नक्कीच आला असता. कारण आगमन संघ सुद्धा चांगला बॅकअप आणि चांगला थ्रोईंग साठी ओळखला जातो. गतीमध्ये परिवर्तन. एक्स्ट्रा बाउन्स डीप स्क्वेअर लेग रिजन वरती 1D चा इशारा. पंच समीर खानचा आपण पाहतोय. पंचांची भूमिका सुद्धा अतिशय चांगली राहिली आहे संपूर्ण मालिकेमध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये. समीर खानला अर्थातच आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. अगदी डोळ्यात अंजन घालून मात्र पंचांची भूमिका त्यांनी निभावली आहे. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करणार आहेत. वाईडचा इशारा आहे. पंचांना शेवटच्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये एक्सरसाइज करण्यासाठी भाग पाडले जाते. इथे मात्र स्टेट डाऊन द ट्रॅक. धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 8 ही आकड्यावरती आहे. इथे मात्र वॉड शॉट जब्बीरच्या फळीतून अर्थातच क्लासिकल दबदार असरदार ब्रँडेड कव्हर ड्राईव्हचा चौकार.
थँक्यू डीजे. धावांचा विचार केला धावफलक 12 या आकड्यावरती आहे. इथे मात्र चांगला स्टॉप आपण पाहतोय. धावफलक अजूनही स्थिरावले 12 या आकड्यावर. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. थोडीशी घाई करायची आहे प्लीज. वेळेचं बंधन असल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचं लाईनअप फॉर्मॅट घेतलं नाही. लगेच सुरुवात केली सामन्याला. इथे मात्र मनगडाचा वापर. बडी मछली जाल में. यस डीजे मास्टर जब्बीर बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद डीजे मास्टर. अर्थातच जब्बीर सारख्या फलंदाजाला बॅक टू दी पवेलियन आपण पाहिलं. जितेश मनगडाचा वापर करण्याचा प्रयत्न होता. तिथे थोडी बाउंड्री जरी लांब असली तरी कनेक्शन जास्त चांगलं झालं आणि त्याच्यामुळे आपण पाहतो विकेटचं पतन झालंय. आणि गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाज जितेश बिल्लाला आपण पाहतोय कुठेतरी जास्तीत जास्त विकेट घेण्याच्या रेसमध्ये जितेश सुद्धा अग्रेसर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु अजून हा सामना सुद्धा बाकी आहे. त्याच्यानंतर आपल्याला समोर रिपोर्ट कार्ड येईल. शॉर्ट आर्म पुल. जग्गू स्वतःला झोकून दिला. स्वतःला झोकून दिला. वॉट अ स्टॉप. धावफलकाचा विचार केला. 13 धावा धावफलकावरती आहे. चेंडूचा विचार केला. 5 चेंडू शिल्लक आहेत. चला थोडीशी घाई करायची आहे. खेळाडू तिथे तैनात आहेत. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 13 या आकड्यावरती आहे. इथे मात्र अजून एक झटका. धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय तब्बल 14 या आकड्यावरती आहे. इथे मात्र खेळाडू तैनात आहे. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. पंच डिस्कशन मोड मध्ये असणार आहेत. फलंदाज बाद. आणि अर्थातच जेव्हा जेव्हा आगमन संघ मैदानाच्या आतमध्ये असतो आपल्याला 10 ते 12 धावा अर्थातच फक्त त्यांच्या फिल्डिंगसाठी तुम्हाला जास्त करायचे असतात. कारण त्यांचं क्षेत्ररक्षण एवढं अप्रतिम आहे. बॅकअप आणि थ्रोईंग असा बॅकअप आणि थ्रो आपल्याला खूप कमी संघांकडून पाहायला भेटतं. अप्रतिम अफलातून. आणि त्याच्यासाठीच अर्थातच आगमन संघ कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक केलं या हंगामामध्ये आणि त्यानंतर मात्र काय फॉर्म दाखवलाय.
इथे फटका चांगला आहे, तेवढे सुरक्षित रक्षण स्वतःला झोकून दिला. रन आउटच्या रूपामध्ये अजून एक मिस कॉलिंग, मिस कम्युनिकेशन, फलंदाज बाद. या डीजे धावांचा विचार केला, 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र आपण पाहतो धावफलक सिरावले 14 वरती. कौतुक करावं लागेल, विकास गोलंदाजी मार्क वरती आहेत. टॅपचा प्रयत्न, इथे मात्र जितेश, उडता हुआ जितेश, लॉंग जंप, लॉंग जंप, वॉट अ स्टॉप. सगळे चांगले ऍथलीट आहेत, अर्थातच आगमन संघामध्ये असं म्हणायला चुकीचं ठरणार नाहीये. चौदा धावा धावफलकावरती आहेत. अजून एक फ्लायटेड चेंडू, अजून एक चांगला स्टॉप, जितेश बिल्ला. टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण गोलंदाजी स्वीकारला आणि त्याला साजेश अशी कामगिरी अजूनपर्यंत या इनिंग मध्ये केली आहे. मात्र अर्थातच विकासने सुद्धा वाईडचं कॉलिंग दिलं होतं, परंतु वाईड होता का याच्यासाठी फलंदाजाने अर्थातच मुभा दिली नाहीये. इथे मात्र निलेश मिश्रा बॅक टू दी पवेलियन. मोठ्या स्ट्रगल नंतर मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे मास्टर. इथे मात्र वाईट चेंडू आहे, रिव्ह्यू घेतलाय. वाईट चेंडू आहे, रिव्ह्यू घेतलाय. चला वाईट बॉलचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून, अर्थातच वाईट बॉल आपण पाहतोय. इथे मात्र विकेटचं पतन. 18 धावा करायची आहेत मेगा फिनाले मध्ये. अर्थातच जर आपल्याला श्री चषक 2024 मध्ये चॅम्पियन व्हायचं असेल तर आपल्याला 22 धावा अर्जित करायच्या आहेत. 18 धावा अर्जित करायच्या आहेत, 18चं टार्गेट आहे.
बॅटर्स जास्त वेळ न दबडता यायचे आणि पॅराडाईज बोईसर आपण लगेच क्षेत्रक्षण सजवायचंय. धावांचा पाठलाग करायचा. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. मेगा फिनालेच्या शेवटच्या नाण्याच्या बाजूला आपण चाच पडतो जिथे 18 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय जय जोगंदे वाघवन वामिका स्टार. एक छोटं लक्ष आहे परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही टोटल छोटं नसतं जिथपर्यंत त्या टोटलला आपण डिफेंड करत नाही आणि कोणतंही टोटल मोठं नसतं अर्थातच जिथपर्यंत त्या टोटलला आपण डिफेंड करत नाही. 18चा पाठलाग करायचा प्लीज. क्षेत्ररक्षक सजून घ्यायचं लगेचच. अठरा करायचे. मेगा फिनाले आपण पाहतोय. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती रेहान आहे. रेहान वरतीच आक्रमण केलं जाईल का? कारण 18 धावा तर करायच्या. जगदीश एका बाजूने थोडासा संयम आणि कूल माइंडेड फलंदाज मानला जातो तर दुसऱ्या बाजूने विकास अटॅक अटॅक आणि अटॅक एकमेव पवित्र तो घेतो. अठराचा पाठलाग करायचे. इथे मात्र आपण पाहिलं धावफलक स्थिरावलंय अजूनही. पहिल्या चेंडूवरतीच 0 अयुला आपण पाहतोय. इथे मात्र रेहान ने केली दांडी 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 गोल या दीजिए. थैंक यू डीजे. इथे मात्र अजून एक बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस. आय विल डेफिनेटली. धन्यवाद डीजे मास्टर. आणि अर्थातच रेहान याच्यासाठी ओळखला जातो. कालच्या दिवसामध्ये सुद्धा पॅराडाईज बोईसर संघाने क्वार्टर फिनालेमध्ये 24 धावा डिफेंड केल्या होत्या आणि अर्थातच आपण पाहतोय इथे मात्र 3 चेंडू हाताला 2 क्लीन बोल्ड ऑन हॅट्रिक आहे. दुसरी या स्पर्धेत कंप्लीट केली जाणार आहे का? न्यू बॅटर मिस्टर जितेश. स्विच हिटचा प्रयत्न बादल आहे परंतु चेंडू एक धाव रोखू शकत नाहीये. धावांचा विचार केला श्री गणेश होतोय 4थ्या चेंडूवरती.
चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं धुवंधुव सायकोलॉजिकल वॉर सुद्धा सुरू आहे. इथे मात्र प्लेड स्विंग मिस. चला अर्थातच अनेक चर्चांना उदाहरण आपण पाहतोय. कुठेतरी चर्चा सत्र सुरू आहे. पॅडल स्वीप निशांचं कौतुक करावं लागेल. निशांचं कौतुक करावं लागेल. षटक होते समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 2 या आकड्यावरती आहेत. चला पंच आपल्याला कॉलर दिलेला आहे तो आपण वेअर करायचा आहे. कारण हे चर्चा ज्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत त्या चर्चा अर्थातच जो युट्यूब लाईव्ह वरती प्रेक्षक राजा जोडला जातोय वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्या चर्चा त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचणं गरजेचं आहे. सायकोलॉजिकल वॉर आपण पाहतो. आता मात्र जब्बीरचा आवाज आपल्याला स्क्रीनवरती येणार आहेत कारण मैदानाच्या आतमध्ये चर्चा सुरू आहे. विकासवरती थोडंसं सायकोलॉजिकल क्रिएट करण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर ती चर्चा प्रेक्षक राजापर्यंत वंदे स्पोर्ट्सच्या टीमच्या माध्यमातून पोहोचवण्यात येणार आहे. कॉलर माईक आपण पाहतोय. त्या माईकच्या माध्यमातून आवाज टिपला जाणार आणि प्रेक्षक राजा तो घर बसल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पोहोचतोय. वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक वेगळ्या शैलीचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहतोय. इथे मात्र हलक्या हाताने खेळाय. एखादा वेळेस गावा लागेल आणि त्या पाठामध्ये केवळ 2 धावा आल्यात. पण आता मात्र समीकरणाचा विचार केला अजून 15ची गरज आहे. इथे वाईट चेंडू आहे. बादल करतोय चुकी. बादल करतोय चुकी. इथे मात्र आयु सायकोलॉजिकल प्रेशर 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 विकेटचं पतन गॉन. चला विकास आपण तिथेच थांबायचं प्लीज. थँक्यू डीजे मास्टर. चला बॅटर प्लीज. बॅटर प्लीज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश. कौतुक करावं लागेल पॅराडाईज बोईसर संघाचं. तब्बल 18 धावा डिफेंड करताना रेहानचं पहिलं अप्रतिम महत्वपूर्ण षटक. त्यानंतर बादल सिंगल वाईड आणि विकेट. अप्रतिम षटक. यावेळेस बराच काळ चेंडू हवेत होता. असा चेंडू लांब राहिला. धावांचा विचार केला अर्थात 5 धावा धावफलकावरती अजूनही 13 करायचे आहेत. येणाऱ्या 15 मध्ये 13ची गरज आहे. तीन बॉल 3. बॅट कट आहे अर्थातच संधी होती का विकेट कीपर कडे सुद्धा. विकेट कीपर कडे सुद्धा संधी होती का. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचं प्लीज पॅराडाईज बोईसर संघ. थोडीशी घाई करायची प्लीज अभिर आपल्याला विनंती आहे. थोडंसं स्पीडअप करायचंय. बिग बॅट आपण पाहतो. चेंडवारी फळीचा कडवा संघर्ष. आवाज आपण वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून पोहोचवला जातो. इथे मात्र पॉइंट वरती सुद्धा काढलाय.
धाबांचा विचार केला धावफलक 6 या आकड्यावरती आहे. टॅपचा फटका, रनावरची संधी. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कुठेतरी संधी होती. चला रिव्ह्यू घेतलाय बॉल बॉल बेस्ट साईडचा नो चेक करण्यासाठी. नीचे है बॉल, बॉल ऐसा आया पर नीचे है, बॉल कमर के नीचे है, सामने से देख रहा है. बॉल ऊपर से आन दे, कमर के नीचे है ना, बात करता हूँ. अरे ऊपर से कैसे ऐसा भी आन दे, बॉल कमर के नीचे है पर नो नहीं रहता है, नो नहीं रहता है खाली. सरपंच आपल्या मार्कवरती जाऊन डिसिजन ठरवायचे आपण ठीक आहे. 11ची गरज अजूनही आहे. महत्वपूर्ण षटक आहे. जबीरला आपण पाहतोय स्ट्राईक हेड वरती, अर्थातच जयेश. पहिला चेंडू ऑफ कटार, बाउंडर स्टॉप. टाळ्यांचा गजर पाहिला पाहिजे. मुबारकने मात्र अर्थातच स्वतःच्या संघाच्या आशा प्रफुल्लित केल्यात. एक्स्ट्रा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय बाउंडर स्टॉप. विचार केला अजूनही येणाऱ्या 11 मध्ये 10 ची गरज आहे. चला सामना आवडला असेल मेगा फिनाले तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मेगा फिनाले श्री चषक अर्थात 2024. यस पंच अयो ले ले अभी उधर मारने दे, समझता भी ले कैच. चल उधर गैप में डाल. इथे मात्र आपण पाहतोय विकेटचा पतन. बॅट केली चेंज, विकेट गेला बॅक टू द डगआउट. गॉन. जबीर खानचं कौतुक करावं लागणार आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी, लालच दिली विकास आणि त्या लालच मध्ये फसवला बडी मछली जाल में. धन्यवाद डीजे मास्टर. अजूनपर्यंत एकही चौकार आला नाही. 8 धावा धावफलकावरती आहेत. पॅराडाईज बोईसर संघ काम या हंगामामध्ये 8 टायटल उचललेत. त्याचं ज्वलंत उदाहरण मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय. 4 गडी बाद झालेत. 8 वरती 4 गडी बाद झालेत. गेला तर पॅराडाईज संघाचे 6 गडी बाद झालेत. पॅराडाईजचे 6 बाद झालेत आणि अर्थातच आगमन संघाचे 4 गडी बाद झालेत. आगमन 4, पॅराडाईज 6. वही हुआ है, 4 बाकी, 10 में 10 चाहिए. हलक्या हाताने युती इथे आहे. डायरेक्ट जितेश बिल्ला बॅक टू दी पवेलियन. चला आयुसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. वॉर्ड फिल्डिंग. अगदी सगळ्यात लहान वयाचा खेळाडू आहे पालघर बॉक्स क्रिकेट मध्ये, जो मात्र प्रोफेशनल क्रिकेट पॅराडाईज मधून खेळतो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. आता मात्र विकेटचे कॉलम मध्ये 5 गडी बाद झालेत. फील्ड सेटअप आणि त्याच्या अनुषंगाने गोलंदाजी कशी करावी तर या गोलंदाजासारखी करावी. जबीर खान काम आला पालघर बॉक्स क्रिकेट अंडर क्रिकेट मध्ये एवढं मान आहे त्याचं ज्वलंत उदाहरण. इथे मात्र रनआउटची संधी आहे
आणि गडी नॉट आउटचा इशारा आहे. थँक्यू डीजे मास्टर. चला पंच आपण सुद्धा थोडस इंटरप्ट करायचंय. अजूनपर्यंत विचार केला तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावफलक 9वी आकड्यावरती आहे. चेंडूचा विचार केला 2 चेंडू शिल्लक आहेत. पॅराडाईज बोईसर पालघर अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये खास सक्सेसफुल संघ आहे. 8 चेंडू 9ची गरज आहे. 18 धावा होत्या समोर. 6 चेंडू कुठेतरी आपल्याकडे एक्स्ट्रा होते. आता मात्र 1 चेंडू कमी आहे. यालाच मात्र क्रिकेट म्हणतात. कोणतंही टोटल तिथपर्यंत छोटं नाहीये जिथपर्यंत त्या टोटलला आपण अचीव्ह करत नाहीये. अजून एक फ्लाइट आहे. निलेश मिश्रा चुकी करणार नाहीये. इथे मात्र डॉट चेंडू आहे. इथे मात्र डॉट चेंडू आहे. प्रेशर 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 कुकरची सिटी वाजते. इथे मात्र स्टंपिंगच्या माध्यमातून अजून एक झटका. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. करायच्या होत्या आणि काय गोलंदाजी राहिली. रेहानचं षटक 2 धावेचं, बादलचं षटक 5 धावेचं आणि जबीरचं षटक केवळ आणि केवळ 2 धावेचं. आता मात्र समीकरण आहे येणाऱ्या 6 मध्ये करायचे आहेत 9 धावा. चला पॅराडाईजचा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. हॅलो चेक. 9 धावा डिफेंड करायचे आहेत. आता मात्र निशांत अगदी कमी गोलंदाजी अजूनपर्यंत प्रोफेशनल क्रिकेटमध्ये करतोय. बादल 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 बैट से बॉल निकलेगा तो घूमना. इथे मात्र रनआउटची संधी आहे. नॉट आउटचा इशारा आहे. नॉट आउटचा इशारा आहे. रिव्ह्यू घेतलाय. इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये समीकरणाचा विचार केला. अर्थातच पंच मैदानाच्या आतमध्ये डिसिजन कळवतील.
आणि इथे मात्र नॉटआउटचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. रिव्ह्यू लॉस झालाय. पाच मध्ये करायचे आहेत 9. मेगा फिनाले श्री 11 ऑर्गनाइज आपण पाहतोय. श्री चषकाची शेवटची रजनी, शेवटचा टप्पा, शेवटचा षटक, शेवटचे 5 चेंडू. इथे अजून एक डॉट चेंडू. इथे मात्र डॉट चेंडू आहे. इथून मात्र थोडंसं कमबॅक करणं कठीण जाणार आहे. क्षमता तर या फलंदाजाकडे सुद्धा आहे, परंतु कौतुक करावं लागेल पॅराडाईज बोईसरच्या गोलंदाजांचं. बॅक टू दी गेम येऊच दिलं नाहीये. इथे खराब चेंडू, चेंडू निघून जाणार आहे. ओव्हर द रोप. 4 4 4 4 4 4 4 धावेसाठी. गडींचा विचार केला, गडी समान बाद झाल्यात. गडी समान बाद झाल्यात. विकेट सेम आहेत. विकेट सेम आहे. जबाबदारीचं ओझं मात्र अर्थातच अपन को कोई टच भी नहीं कर सकता. 3 मध्ये 5 धावा करायच्या. विकेट समान आहेत. मेगा फिनाले अर्थातच फिनाले कसा असावं तर श्री चषक 2024 सारखं असावं. तीन मध्ये करायचे 4. 18 धावा डिफेंड करताना पॅराडाईज बोईसर संघ. इथे मात्र डॉट चेंडू आता करायचे आहेत 2 मध्ये 5. माफ करा, करेक्शन 2 मध्ये करायचे आहेत 5. विकेट जरी अर्थातच समान आहेत, विकेट समान आहेत. 2-5 2-5चं समीकरण आहे. इथे मात्र डॉट चेंडू आहे. इथे मात्र डॉट चेंडू आहे. आता मात्र जर 1 मध्ये 5 करायचे आहेत, जर चौकार आला तर बॉल आउट आपल्याला पाहायला भेटेल का, कारण विकेट समान आहेत. चला या सामन्यासाठी चौ दिशेने टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मेगा फिनाले एका बाजूला आपण पाहतोय पॅराडाईज बोईसर, तर दुसऱ्या बाजूला अर्थात जय जोगंदे वाघवन वामिका स्टार. टाळ्या व्हायला पाहिजेत अर्थात शेवटच्या चेंडूसाठी. मेगा फिनाले. बोईसर की आगमन, आगमन की बोईसर, पॅराडाईज की जय जोगंदे वाघवन. 1-5. इथे मात्र पॅराडाईज संघ विनर इज अ पॅराडाईज. इथे चॅम्पियन बॅक टू बॅक या मैदानावरती. या डीजे चॅम्पियन सॉन्ग. क्या बोल रहा था उस दिन? मुझसे 600 किलोमीटर की दूरी पर है इसलिए बहादुरी दिखा रहा है. आज तेरे से 6 इंच दूर हूं, जो बिगाड़ सकता है बिगाड़. ANJ सौरभ. आता माझी सटकली.